मुजुमदार बाई, ओ मुजुमदार बाई, काय हो, काय बरं वाटतंय ना? ती ठेव तिकडे, ठेव बरं. अगं ठेव ना. काय झालंय तुझ्यासाठी ना? मज्जा आणली. मज्जा? हे बघ तुझ्यासाठी चिंचा. मला कधीपासून चिंचा खावाशी वाटत होत. तुम्हाला कसं कळलं? थँक्यू. का आता नीता वहिनी? इरा काय लपवताय तुम्ही? अगं नाही, मी आल्यावर हात मागे घेतला तुम्ही तुमचा. ते काय झालं, तू यायला आणि हात मागे जायला एकच वेळ झाली. नाही, त्या हातात आहे काहीतरी. नाही ग, काहीतरीच. काय काही नाही. हो का? मग बघू दे मला काय लपवताय ते. अगं इरा, बघू बघू मला काय लपवताय. दाखव मला. इरा दाखवा ते लपवताय. दाखव. अगं दाखवा दाखवा. इरा इरा खरंच बघू तर ते काय लपवताय ते. बघू दे मला, बघू दे बघू दे. कोण काय लपवतंय मलाही कळू दे. ते नीता वहिनींनी हातात काहीतरी लपवलंय, पण खरं काय ते सांगत नाहीये अजून. नीता, मी तिथे येऊन तुझा हात ओढण्याआधी तू हात पुढे कर बघू. आई, ते अंकुरने कुठून तरी आणली चिंच. त्याला उगाच खाऊन खोकला व्हायला नको म्हणून नीताने काढून घेतली. होय हो. असं म्हणजे आता मुजुमदारांच्या घरातल्या पुरुषांचा हातातला घास तू काढून घेणार तर? फक्त चिंचा. तू गप्प बस. पुन्हा चूक नाही करायची आणि अंकुरला काही बोलायचं नाही. हिरा, त्या चिंचा काढून घे आणि अंकुरला देऊन दे. आणि काय गो, धैर्य कुठे? ते सकाळीच बाहेर गेले. इम्पॉर्टंट काम आहे एवढंच म्हणाले. ठीक आहे तुझं. काल तर काम झालंय म्हणाला, मग असं आता अचानक कुठलं महत्वाचं काम आलं? मला धैर्याशी बोलायलाच हवं. इतके पैसे? हो, हे पैसे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून दिलेत. आता जसं मी सांगतोय तसं त्यांना एकदम मिनिमम रेट मध्ये हा स्टुडिओ द्यायचा. असेच पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला मिळत राहतील. बस की, आणि काय पाहिजे? पण एक समजत नाही, गरज दुसऱ्याला आणि ऑफर तुम्ही देताय. काय भानगड काय आहे? ते तुम्हाला जाणून घ्यायची गरज नाही. तर जेवढं सांगितलंय तसं करा. अगं ये ग, ये. हो हो. ते लोक आलेत वाटतं. आता मी जसं सांगितलंय तसंच बोलायचं. आणि हा, हे सगळं मी केलंय किंवा मी इकडे आहे हे त्यांना अजिबात कळता कामा नये. तुम्ही तिला बा. थँक्यू. हॅलो, मी रीना. हा पराग. पराग. आणि ही आमची सावी. हॅलो. नमस्ते. हीच आमची मेन आहे, हिरोईन. तिच्यासाठीच चाललाय सगळं 8 तास. पॉडकास्ट नाही का? हा, त्यासाठी आम्हाला स्टुडिओ हवाय रेंटनं. हो,
तुमच्या मित्रांनी मला सांगितलं तसं. बरोबर. आम्ही एक नवीन पॉडकास्ट सुरू करायला लागलोय आणि त्यासाठी आम्हाला स्टुडिओ रेंटना हवाय. दिला, उद्यापासून तुमचं पॉडकास्ट चालू करा. एक मिनिट, आधी स्टुडिओ तर बघू द्या. बघा ना, एवढं पाय तेवढं बघा. या या ना, या या या. चला. वेलकम वेलकम. हा आमचा स्टुडिओ. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, रीना, जाते वाटतं. नाही नको. ठीक आहे मी एकदम. अचानक ठसका लागला मला. जाऊ दे. काय बघ, पसंत पडला की नाही? हा म्हणजे आवडलाय तसा स्टुडिओ, पण अगं आपल्या गरजेपेक्षा जरा जास्तच मोठं आहे. उगाच भाड्याचा खर्च वाढेल. मॅडम, याची काळजी तुम्ही करू नका. अहो रेट एवढा स्वस्त दिलाय की चक्करून पडून जाल. ते म्हणाले ना चक्कर येईल म्हणून जरासं.